मित्रांनो आता आपण आलोय मिरजेमध्ये. मिरजेमध्ये मित्रांनो हा पाठीमागे गणेश तलाव दिसतोय तुम्हाला आणि ह्या गणेश तलावाच्या शेजारीच मित्रांनो खाऊ गल्ली आहे. तर मित्रांनो या खाऊ गल्लीमध्ये साई समर्थ छोले भटुरे सेंटरला आता आपण भेट देणार आहे. तर या मित्रांनो स्टॉलचं वैशिष्ट्य असं की छोले भटुरे असू दे किंवा थालीपीठ असू दे सगळेच पदार्थ मित्रांनो इथं 50 रुपयाला मिळतात. अजून डिटेल सांगतो मित्रांनो, काही थालीपीठ सेंटरवरती कांदा आणि कोथिंबीर जर लावली तर कांदा थालीपीठ म्हणून त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात. पण ह्या थालीपीठ सेंटरवरती तसं काही नाही आहे. कांदा थालीपीठ जे आपल्याला पाहिजे असेल तर त्याचे देखील 50 रुपये चार्जेस असतात आणि कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चार्जेस पार्सलचा लावला जात नाही आहे. कमी रेटमध्ये खूप छान पद्धतीनं इथं रेसिपी आपल्याला मिळतात. गणेश तलावाची कमान बघतोय आपण, एंट्रन्स इथूनच आहे आणि गणेश तलावाच्या डाव्या बाजूलाच आपण इथं थालीपीठ सेंटरला भेट देणार आहोत. जसं मग अशी म्हणालो की साई समर्थ थालीपीठ सेंटर इथं आहे. तर या थालीपीठ सेंटरला आता आपण भेट देऊयात आणि इथले पदार्थ कसे केले जातात बघणार आहोत. तसंच आलेल्या लोकांची गप्पा मारणार आहोत. त्यांचा व्यवसाय सुरुवात कशी झाली, व्यवसायाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी किती व्यवसाय झाला त्यांचा हे पण आपण विचारणार आहोत. चला तर मग. थोडीशी भीती वाटत होती हा. पहिला, पण ज्यांनी खाल्ली त्यांनी सांगितलं मॅडम हे छान होतं, बर. आम्हाला आवडलं. बर. त्यावेळेस मनातली भीती निघून गेली हा. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा आपण काहीतरी करतोय. हा. स्टॉलवरचा पहिला दिवस कसा होता तुमचा? स्टॉलवरचा पहिला दिवस सगळे घरचे होते. घरचेच होते. घरचे होते आणि त्यात मी यात्रेत लावत होते, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही. त्याचे सगळे सपोर्ट लावते, अगदी माझ्या भाऊजे वहिनी म्हणजे दीर सगळे सपोर्ट लावते. अगदी माझी मुलं सुद्धा मला 3 मुले त्या सुद्धा करतात सगळं. माझी आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही माझी छोटी मुलगी ती सुद्धा पार्सल वगैरे ती छोटी आणि मोठी काय दोन्ही? नाव काय तुमचं? पूर्वा आणि स्वरा. छान आहेत नाव. तर मुली सुद्धा मदत करतात म्हणजे घरामध्ये? सगळ्याला मदत. ट्रेन झाले माझी इंजिनिअरिंगला आहे. तिला असं कधी वाटलं नाही की बाबा हे आपण का करावं, मला सपोर्ट किंवा कॉलेजमध्ये मुलं किंवा मुली येऊन काय म्हणतील बघितल्यानंतर अशी काय भीती नाही? बिंदासपणे असते, बिंदासपणे करते. आपल्याला पहिल्या दिवशीच मला अनुभव आहे, म्हणजे जेवढं मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षाही जास्त प्रॉफिट झालं. बर. म्हणजे किती अपेक्षा होती तुम्हाला? मला साधारणतः 1000 ते होते बस झाले. पहिला दिवस आहे आपला, झाले त्या दिवशी 1500-1600 रुपये तरी धंदा झाला. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त झाला. त्याच्या पलीकडे आम्ही काही जास्त मागितलं नव्हतं. देवाकडे एकच विनंती होती, जे काय करतोय ते चांगलं होऊ दे. तेव्हा थालीपीठचा रेट काय होता? याच रेट मध्ये विकले? याच रेट मध्ये. आता मला वाटतं 6 महिने झाले आम्ही सुरू करून. 6 महिन्यात भरपूर आम्हाला हे झालं, भेटला. पिठामध्ये काय काय असते आता? ह्याच्यामध्ये पालक, हिरवा मिरची ठेचा, अद्रक, लसूण आणि हळद आणि हे दुसरं काही नाही. तेल टाकून थोडंसं तेल टाकून. तर मित्रांनो आपण थालीपीठची रेसिपी बघतोय आणि इथं हे पीठ जे आहे ते घरातून तयार करून आणते मॅडम मी. आणि आता थालीपीठची रेसिपी आपण आता बघणार आहोत. या पिठामध्ये काय काय असते म्हटलं मॅडम? हिरवा मिरची ठेचा, अद्रक, लसूण, पालक आणि कसुरी मेथी. कसुरी मेथी पण वापरतात? कांदा आणि कोथिंबीर. कांदा कोथिंबीर घेतलेलं सगळं मिक्स करून वापर. दोन्ही बाजूला कांदा कोथिंबीर लावलं जातं? चवीमध्ये काय फरक पडतोय कांदा कोथिंबीर मुळे? जेणेकरून कुणाला कसं आवडतंय, कुणाला कांदा जास्त आवडतो, कुणाला आवडत नाही. कांदा घातल्यावर टेस्टी होतो. टेस्टी होते. बरोबर. फ्लेवर वेगळा येतो त्याचा. तो कांदा जो काय खरपूस तव्यावरती भाजला जातो त्यामुळे गोडवा त्याचा येतोय त्याला. तर कांदा लावल्यानंतर वेगळीच टेस्ट येते. बरोबर. मित्रांनो समोर बघू शकता एक मोठी ताटली भरून आता हे थालीपीठ पसरवलेलं आहे छान पद्धतीनं. क्वांटिटी पण मॅडम तुम्ही खूप छान देताय, म्हणजे 50 रुपयाच्या मान काय ही कंजूसी नाही आहे. जेणेकरून खाल्लेले मन तृप्त झालं पाहिजे. बरोबर आहे अगदी. माणूस तृप्त होऊन गेला पाहिजे. तर बघू शकतो समोर मित्रांनो कापड आता काढलेला आहे. बरेच हॉटेल व्यावसायिक वगैरे हीच गोष्ट विसरतात की माणूस हसतमुखानं तृप्त होऊन गेला पाहिजे. खूप छान वाटलं मला. मग अशी जसं मी विचारलं तुम्हाला किंवा स्वयंपाकाची आवड होती तुम्हाला? हो, मला खूप स्वयंपाकाची खूप आवड आहे. पहिल्यापासूनच आवड आहे? पहिल्यापासून. बर. आणि इथं छोले भटुरे पण तुम्ही देता? नॉनव्हेज दोन्ही पण करताय? दोन्ही पण. आणि घरातून तुम्ही चपात्या मग म्हणाला होता? हो, चपात्या बनवून देते, हॉटेलला पुरवते. आता मला वाटतंय 1500 तरी चपात्या असतात माझ्या सकाळी. 1500? 1500 तर हॉटेल आहे.
अच्छा 15 हॉटेल आहेत तुमच्याकडे. हा. ओके. साधारण किती चपात्या मग असतात? कसं सांगतील तसं आता गॅस नसल्यामुळे थोडंफार कमी केलंय मी. बर. जेवढंच थोडं भेटते तेवढंच करते. हा हा. तर मित्रांनो समोर बघू शकता आता हे वाफवलं. थालीपीठ एका बाजूनं खरपूस भाजलेलं आहे. वा. आणि दुसऱ्या बाजूने आता थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. मग जसं म्हणालो की कांद्याचा काय फ्लेवर येतोय, तर कांदा एका बाजून छान पद्धतीने भाजला आहे. तुम्ही बघू शकता थोडासा काळपट पण पडलाय आणि त्याचा एक छान असा गोडवा आणि चव त्याला येते. बरोबर ना मॅडम? हो हो. कांदा लावल्यानंतर मस्त फ्लेवर पण वेगळा येतो, वास वेगळा येतो हा. त्याचा. बरोबर शिवाय खाताना टेस्ट वेगळी लागते. बरोबर, अगदी बरोबर. काही आता थालीपीठ सेंटर आहेत सांगलीमध्ये, जिथं कांदा जर लावला तर त्याचे 20-30 रुपये वाढतात थालीपीठचे. कांदा थालीपीठ आणि रेग्युलर आहे ते 50 रुपये आणि बाकीचे मग रेट वाढतात. तर असं आपल्या इथं काही नाही आहे. तसं काही नाहीये. जेवढं आहे ते आहे. आहे ते आहे. रेट एकसारखेच आहेत. रेट एकसारखेच आहेत. मित्रांनो आपल्याला समोर काही जास्त असं कमवावं हे करावं नाही. खाऊन लोकांना माझं हे काढलं तर बस झालं. समाधानाने गेले तरी बस आहेत. समाधानाने गेलं तर बस. ते आपल्याकडे काय नाही. वा. जेणेकरून जे खातील त्यांनी माझं नाव काढलं पाहिजे. हा हा. नक्कीच. आणि सगळ्यांना खरंच आवडतील पदार्थ तुमचे. अगदी रेट असाच रेट असा विषय नाही आहे, तर चव पण खूप छान पद्धतीने देता तुम्ही. तर हे थालीपीठ आता तयार झालेलं आहे. पार्सल आहे. मित्रांनो समोर बघू शकता आता हे थालीपीठची प्लेट लावली जाते. त्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी घेतली पहिल्यांदा. हा मिरचीचा ठेचा आहे, अगदी झणझणीत आहे हा. कारण खोबऱ्याचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे अगदी डायरेक्ट झणका मारतोय. आणि हे दही आहे, मलाईदार दही दिलं जातं याच्यासोबत. आता थालीपीठ, तर हे गरमागरम थालीपीठ आता दिलं जातं याच्यासोबत. वा. तर मित्रांनो रेट आहे 50 रुपये. त्या प्लेटमध्ये थालीपीठ, शेंगदाण्याची चटणी, खरडा आणि दही दिलं जातं आणि ह्या प्लेटचा रेट आहे 50 रुपये. धन्यवाद. तर आपल्या स्टॉलवरती आणि भटुरे पण मिळतात मॅडम. हो. तर भटुरे बद्दल जरा सांगा माहिती, की काय असते नेमकं भटुरे म्हणजे काय? पुरी असते की काय असते? कारण आपल्याकडे भागामध्ये पुऱ्या केल्या जातात पण भटुरे नसतात आपल्याकडे. भटोऱ्याचं पीठ आहे. बर. हे काय आहे? पीठ आहे भटोऱ्याचं. ओके. हे थोडस रवाळ दिसतंय असं थोडस. रवा म्हणजे त्यात 3 पट रवा असतो. बर. आणि जे आपण मैदा घेतो हा. त्याच्या 3 पट रवा घालावा लागतो त्यात. 3 पट रवा. बर. म्हणजे आपल्या पुरीपेक्षा जास्त रवा असतो त्यामध्ये. त्यामुळे ते चांगलं भाजलं कुरकुरीत राहतं. ओके. म्हणजे फुगलेलं असं टम असंच राहतं. हा. मऊ होत नाही. ओके. खुसखुशीत होतात पुऱ्या. ओके. हे भटुरे लाटायला पण वेगळा असतात ना आकार त्याचा? हा. लांबसर लाटावं लागतं. मित्रांनो आता हे भटुरे आपण समोर बघतोय आणि लांब आकारामध्ये हे असे लाटले जातात. आपली रेग्युलरची पुरी असते ती आपण गोल आकारात लाटतो, पण हे भटुरे जे आहेत ते लांबट अंडाकार आकारामध्ये लाटले जातात. वा. ही अशी मोठी लाटून आता तेल तापले छान असं आणि हे भटुरे आता टाकले जातील. तर मित्रांनो जास्त आकार चेक करा तुम्ही. अगदी कढईच्या आकाराचा आता भटुरा फुल टम्म फुगलेला आहे आणि कढईचा आकार एवढा मोठा झालाय. तर मॅडम असे किती भटुरे असतात प्लेटला? 2 2. 2 भटोरे बापरे. बर. आणि म्हणजे अगदी हे खाल्ल्यानंतर काय जेवायची वगैरे गरज नाही पुन्हा. हा. वा. तर तेल छानच तापलेलं आहे मित्रांनो आणि हे भटुरे बघू शकतात खूप छान पद्धतीने मोठ्या आकारामध्ये आता हे फ्राय केलेले आहेत. छोले भटुरे प्लेटला मॅडम 2 भटुरे असतात ना? 2 भटोरे. बरं. आणि रेट 50 रुपये. 50,000. ओके. मित्रांनो बरेच आता आपण फूड ब्लॉगर बघतोय पंजाब आणि दिल्ली साईडचे. दर 1-2 व्हिडिओ नंतर छोले भटुरेचा आणि कुलच्याचा व्हिडिओ टाकत असतात. पण आपल्याला छोले भटुरे जर खायचे असतील असे तर दिल्लीला जायची गरज नाही आता. मॅडमकडे या इथं गणेश तलावावरती. आणि आपल्या स्टॉलचं मॅडम नाव सांगा. सुधा श्रीकांत पवार. नाही, स्टॉलचं नाव. स्टॉलचं नाव साई समर्थ. साई समर्थ. मित्रांनो साई समर्थ स्टॉलवरती या आणि असे गरमागरम टम्म फुगलेले छोले भटुरे घ्या आणि रेट फक्त 50 रुपये आहे. वा. आकार बघू शकता मित्रांनो खूप छान असे फुगलेले आहेत टम्म असे. आणि प्लेटला आता लावले जातील. बर. छोले जरा दाखवा आम्हाला कसे केले. वा. हे व्हाईट छोले तुम्ही बघू शकता मित्रांनो. थोडंसं उचलून दाखव पुन्हा एकदा. तर खूप छान पद्धतीचं मित्रांनो कट आलेलं दिसतं तुम्हाला आणि हे व्हाईट छोले सॉफ्ट असे टेस्ट केले आम्ही, सॉफ्ट असे शिजलेले आहेत. तर तू काय काय मदत करतेस काय घरी? छोले करतेस काय? बर. तर कलर चेक करा मित्रांनो फक्त छोल्यांचा.
खूप जबरदस्त आकारामध्ये आहे. आणि हे छोले पण मोठ्या आकाराचे आहेत. आणि व्हाईट छोले वापरले जातात ना याला. खूप छान पद्धतीने कट पण आलाय. आणि हे छोले आणि भटुरे 50 रुपये रेट आहे. वा, चल. मित्रांनो, हे छोले भटुरेची आता प्लेट समोर बघतोय, त्याला 2 भटुरे आहेत, छोले दिलेले आहेत, कांदा आणि लिंबू आहे, आणि त्याचा रेट आहे 50 रुपये. मित्रांनो, आता हे थालीपीठ समोर बघताय तुम्ही, पार्सल केलं जाते. पार्सलसाठी बटर पेपर वापरला जातो. ओके. दही, चटणी आणि खरड्यासाठी अशा छोट्या वाट्या केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने हे पार्सल दिलं जातं. आणि पार्सलसाठी कुठला एक्स्ट्रा चार्जेस लावले जात नाहीत. बरोबर. ओके. फेसबुक. तर मित्रांनो, हळूहळू आता समोर बघू शकताय, छोले भटुरे आणि थालीपीठसाठी गर्दी होते. आणि इकडे पण बसायची अशी व्यवस्था केलेली आहे, स्टूल वगैरे टाकून. मित्रांनो, ह्या स्टॉलवरती तुम्ही या. पत्ता तुम्हाला सांगितलाय, गणेश तलावा शेजारीच श्री साई समर्थ नावानं हा स्टॉल आहे. इथे या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. नाव सांगा. मी शुभम गावत. बर. साई समर्थ स्टॉल वरती तुम्ही कधीपासून येता आणि काय घेता आल्यानंतर? 6 महिन्यापासून येतात थालीपीठ खायला. बर. ते थालीपीठ आपल्याला म्हणजे आवडतं. बर. त्यामुळे इकडे येतो कंटिन्यू आपण. बर. आपल्या फॅमिलीला पूर्ण आपण घेऊन जातो. तर मित्रांनो, श्री साई थालीपीठ सेंटरवरती आता आपण आलोय. आणि थालीपीठ सेंटरवरती मित्रांनो आपण थालीपीठ घेतलेलं आहे, तसंच छोले भटुरे पण घेतलेले आहेत. आणि आता आपण एक बाईट घेऊयात. मित्रांनो, इथलं एक बाईट घेऊयात. दही घेऊयात पहिल्यांदा, आणि दह्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण घेऊयात. बाईट एक घेऊयात. हा. जसं जसं मॅडम मगाशी म्हणाले होते की शेंगदाणी चटणी ही घरी केली जाते, तर ही झणझणीत अशी शेंगदाणी चटणी आहे आणि दही खूपच जबरदस्त टेस्ट लागते. तर एक घास आपण खरड्यासोबत बघूयात. वा, जो अतिशय झणझणीत असा खरडा आहे. काही हॉटेल्समध्ये वगैरे खोबऱ्याचं प्रमाण घालून त्यामध्ये थोडासा सॉफ्ट केला जातो, पण अगदी डायरेक्ट मिरचीचा झणझणीत ठेचा जसा असतो, तर तसा हा ठेचा आहे. खरडा लवर जे असतील त्यांनी अवश्य इथे या आणि खरडा खावा. माझी आठवण नक्की येईल तुम्हाला की जबरदस्त खरडा दादा सांगितला तुम्ही. तर एकूणच मित्रांनो, प्लेट जी आहे ती 50 रुपयाला आहे. आणि ह्या प्लेट सोबत मित्रांनो दही खरडा आणि शेंगदाणे चटणी दिली जाते. आणि खूप फुल साईजचा असा हा थालीपीठ आहे. आणि स्पेशली कडेनं जे आहे की नाही, ते खूप छान पद्धतीनं कांदा आणि भाजी भाजल्यामुळं, खरपूस अशी भाजली गेल्यामुळं ते खूप छान असं खमकदार अशी चव त्या सगळ्या पदार्थांना येते. वा. तर इथं छोले बघू शकता मित्रांनो, व्हाईट व्हाईट छोले आपण बघतोय. तर हे व्हाईट छोले छोले भटुरीसाठी वापरले जातात. आणि कट जो आहे तो अतिशय जबरदस्त कट आहे त्याला, छोले भटुऱ्यांना. आणि असे हे 2 छोले जो 2 भटुरे दिले जातात प्लेटला. आणि याचा पण रेट मित्रांनो 50 रुपये. तर हे मॅडम जसं मगाशी म्हणालात की तेल कुठेही दिसणार नाहीये, तर खरंच तेल कुठेही दिसत नाहीये. तर दोन्ही बाजूला अतिशय छान पद्धतीनं हे फ्राय केलेलं आहे. आणि इथं आपण आता छोल्यासोबत आपण टेस्ट पण बघूया. वा, तर जबरदस्त मित्रांनो ग्रेव्ही आहे. खूप मऊसूत आणि सॉफ्ट असे छोले शिजलेले आहेत. खूप छान पद्धतीने असे मसाल्यांचे जे फ्लेवर आहेत खरंच जबरदस्त आलेत. थोडंसं लिंबू आता पिळूयात. मित्रांनो, पंजाब आणि ह्या बाजूला आम्ही जे व्हिडिओ बघतो आता छोले भटुरेंचे, तर त्यासोबत मिरची आणि गाजराची चटणी दिली जाते. तसंच चिंचेचा पोळ आणि त्याची पण चटणी असते. पण आपल्या इथं कांदा आणि लिंबू दिला जातो. तर कधी तुम्ही मित्रांनो त्या बाजूला आलात, गणेश तलावापाशी आलात, तर नक्की हे सगळे पदार्थ टेस्ट करा. वा, त्या बात आहे. तर जबरदस्त मित्रांनो, थालीपीठ तर सुंदर होतच, छोले भटुरे सुद्धा अतिशय जबरदस्त आहेत. आणि स्पेशली
छोले भटुरेच्या छोलेनं मी 10 आउट ऑफ 10 मार्क द्यायला कमी करणार नाही, कारण खरंच अतिशय जबरदस्त झालेत. जर मित्रांची कोणाची जर मित्रांनो पार्टी असेल तुमच्या, किंवा तुम्हाला कोणाला पार्टी द्यायची असेल, तर आपल्या मित्रांना इथे घेऊन या. तर 100 रुपयामध्ये छोले आणि थालीपीठ दोन्ही पण मिळतं. तर अतिशय छान पद्धतीने पार्टी होईल आणि तुमच्या खिशाला पण जास्त चाट पडणार नाही आणि तुमच्याकडून जास्त पैसे खर्च होणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतर मित्रांना पण पाठवा, जेणेकरून सांगली, कोल्हापूरमध्ये तसंच मिरजेमध्ये स्वस्तात मस्त पदार्थ कुठे मिळतात हे मला काम आहे सांगण्याचं. तर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, आपल्या मित्रांना पाठवा. मित्रांनो, चॅनल शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो, मिरजेच्या गणेश तलाव समोर आलोय आपण आणि गणेश तलावाला लागूनच श्री साई समर्थ थालीपीठ सेंटरला भेट दिली आणि तिथला व्हिडिओ आता बनवला आपण. व्हिडिओ कसा झाला कळवायला विसरू नका मित्रांनो. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम.